नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन भरतीची माहिती घेऊन आलोय। मित्रांनो, आरआरबी एनटीपीसी मध्ये एक नवीन भरती निघाली आहे 2025 ची। आता काय आहे या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती बघणार आहोत। या भरतीसाठी तुमचं एज लिमिट किती असलं पाहिजे, शिक्षण किती असलं पाहिजे, या भरतीची फॉर्म भरण्याची स्टार्टिंग डेट किती आहे, लास्ट डेट किती आहे, या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस कसं राहणार आहे, पूर्णपणे माहिती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन भरतीची माहिती, नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। मित्रांनो, या भरतीची पूर्ण माहिती मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे। तुम्ही स्क्रीनवरती पूर्ण माहिती बघू शकता। मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता ही एनटीपीसीची शॉर्ट नोटीस आहे। ही नोटीस तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती मिळून जाईल। त्यामध्ये मी पूर्णपणे माहिती तुम्हाला पुढे देणारच आहे। पण ज्या मित्रांना ही नोटीस बघायची असेल ते आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरून डाउनलोड करून बघू शकता। त्यानंतर मित्रांनो, इथं बघू शकता आरआरबी एनटीपीसी भरतीचे व्हॅकन्सी दिलेल्या आहे। इथं जी ग्रॅज्युएट लेवल आपला पोस्ट असते त्यामध्ये 5800 व्हॅकन्सी दिलेल्या आहे आणि अंडर ग्रॅज्युएटमध्ये मित्रांनो 3050 व्हॅकन्सी दिलेल्या आहे। तर ह्या भरतीमध्ये टोटल व्हॅकन्सी 8850 व्हॅकन्सी आहे। मित्रांनो, या भरतीसाठी आपलं एज लिमिट जे आहे मित्रांनो, हे ग्रॅज्युएट लेवलला 18 ते 33 इयर्स या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे। अंडर ग्रॅज्युएटसाठी 18 ते 30 इयर्स या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे। एससी एसटी कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे। ओबीसी साठी 3 वर्षाची सूट दिलेली आहे। सिलेक्शन प्रोसेसची जर आपण बात केली तर टोटल 5 स्टेजमध्ये तुमचं सिलेक्शन होतं। नंबर 1 तुमचं मित्रांनो पहिला सीबीटी एक्झाम होतो, दुसरा सुद्धा तुमचा सीबीटी एक्झाम असतो। मित्रांनो बघा, आरआरबी एनटीपीसी भरतीमध्ये टोटल तुमचे 2 एक्झाम होत असतात। पहिला एक्झाम तुम्ही पास झाले तर तुम्हाला दुसऱ्या एक्झामसाठी बोलवलं जातं। दुसरे एक्झाम तुम्ही पास झाले तर मित्रांनो तुमचं तिसरं सिलेक्शन प्रोसेस होतं, टायपिंग टेस्ट, स्किल टेस्ट, म्हणजे अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन चालतं। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, मेडिकल एक्झामिनेशन होतो आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन होतं। अशा पद्धतीनं आरआरबी एनटीपीसी जी भरती आहे तिचं सिलेक्शन प्रोसेस असतं। आरआरबी एनटीपीसीची जी शॉर्ट नोटीस आहे ही 29 सप्टेंबरला आली होती। त्यानंतर ह्या भरतीच्या ऑनलाईन फॉर्म भरण्याची स्टार्टिंग डेट जर आपण बघितली आणि अंडर ग्रॅज्युएटचे 28 ऑक्टोबरला फॉर्म स्टार्ट होणार आहे। त्यानंतर लास्ट डेट जी आहे फॉर्म भरण्याची ही 20 नोव्हेंबर ग्रॅज्युएट लेवलची आहे आणि अंडर ग्रॅज्युएटची 27 नोव्हेंबर फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे। त्या अगोदर सर्व मित्र आपले फॉर्म भरून घ्या। तुम्ही स्क्रीनवरती एक्झामिनेशन बघू शकता, एक्झामचा पॅटर्न बघू शकता। मित्रांनो, जो तुमचा पहिला एक्झाम असतो सीबीटी एक्झाम एनटीपीसीचा, त्यामध्ये टोटल 3 सब्जेक्ट असतात, रिजनिंग, जीके आणि मॅथ असे 3 सब्जेक्ट असतात। मित्रांनो, नंबर ऑफ क्वेश्चनची जर आपण बात केली तर यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन असतात 100 मार्कसाठी। एक क्वेश्चन 1 मार्कला असतो। मित्रांनो, यामध्ये रिजनिंगसाठी 30 क्वेश्चन दिले जातात, जीके साठी 40 क्वेश्चन दिले जातात आणि मॅथ्ससाठी 30 क्वेश्चन दिले जातात आणि ह्या पेपरसाठी तुम्हाला टोटल 90 मिनिट दिले जातात। ओके, अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या एक्झामसाठी टाइम दिला जातो। आणि निगेटिव्ह मार्किंगची जर आपण बात केली तर 1/3 निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये असते। एनटीपीसीचा सीबीटी एक्झाम 2 यामध्ये पण मित्रांनो सेम तोच पॅटर्न असतो, रिजनिंग असते, जीके असतो आणि मॅथ असते। नंबर ऑफ क्वेश्चनची जर आपण बात केली तो 120 क्वेश्चन असतात आणि मित्रांनो मार्क असतात 120। त्यामध्ये रिजनिंगसाठी 35 क्वेश्चन असतात, जीके साठी 50 क्वेश्चन असतात, मॅथसाठी 35 क्वेश्चन असतात आणि टाइम असतो मित्रांनो पेपरसाठी 90 मिनिट। त्याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग 1/3 असते। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पूर्ण माहिती बघितली असेल, तुम्हाला माहिती समजली पण असेल। मित्रांनो, आरआरबी एनटीपीसी भरती जी आहे ही जी नोटिफिकेशन व्हायरल झालेली आहे किंवा ही जी नोटिफिकेशन त्यांच्याकडून आलेली आहे ही शॉर्ट नोटीस आहे। शॉर्ट नोटीसमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे, पण जेव्हा फॉर्म स्टार्ट होतील त्याच्या अगोदर 5 ते 6 दिवस अगोदर एक फुल नोटीस येईल आणि त्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली असेल। पोस्ट वाईज, कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी डिवाइड केलेली असेल, त्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली असेल। तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला ते पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल। त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, कारण की जेणेकरून तुमच्या मित्रांची सुद्धा मदत होईल। तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।